व्हिडिओ पॅलेसला काय सबस्क्राईब करा भाजीला काय आणि नाही बेल गं, काय आयकॉनवर भाजी क्लिक करायची? करायला विसरू काय नका. करू? अगं तुझी शेंगोळी कर ना, मला लय आवडते, भारी करतेस तू. करते ना मग. करशील? करेल. चल मी पण तुला मदत करते. आता काय वाटण घेतलंय का? हा, या मिरच्या आहेत. अच्छा लाल मिरची घेतली सुक्या. अच्छा तिखट झणझणीत करणार आहे काय? झणझणीत शेंगोळ्या करणार आहे. अच्छा एवढा लसूण. 10-12 पाकळ्या लसणाच्या, अच्छा 1-1.5 चमचा जिरं. अच्छा आता हे वाटून घेणार आहे मी. अच्छा हे अशा प्रकारे लाल मिरची बनवली आहे. आता ही शेंगोळ्याचं पीठ चाळून घ्यायचं. बोल. हे पीठ आता चाळून घेते शेंगोळ्याचं. हे बघा, हे कुळीदाचं पीठ आहे. आमच्या गावाकडे उलगे बोलतात, इकडे कुळीत बोलतात. त्याचं पीठ आम्ही दळून आणलंय. आता हे पीठ चाळून घेतलंय. आता हे मळायचं. शेंगोळी मीठ टाकते याच्यामध्ये, थोडंसं चवीपुरतं. हा परत बोल. लाल मिरची टाकते आता, वाटलेलं वाटण. आता हे पीठ मळून घेते. ते आता शेंगोळ्याचं शेंगोळी बनवायची. कशी बनतात ती बघा तुम्ही. हे पीठ मळायचं, घट्ट मळून घ्यायचं. एक बोल. अशा प्रकारे पीठ मळायचं घट्ट चांगलं. त्याची चांगली शेंगोळी बनतात. बघा कसं पीठ मळलंय. हे बघा अशा प्रकारे पीठ मळून घेतलंय. हे पीठ मळून झालंय. आता याच्या शेंगोळ्या वळणार आम्ही. आता काय करते आई? आता ना शेंगोळ्याला आधान ठेवते. मसाला बिसाला टाकून. तेल जास्त लागतं थोडं शेंगोळ्यांना. हां, थोडा हिंग टाकते फोडणीला. बनवलेला मसाला टाकते. आता याच्यामध्ये मी पाणी ओतणार आहे. याला चांगली फोडणी बसली आहे. आता मी याच्यात पाणी ओतते. आई याच्यात हळद नाही टाकली? याच्यामध्ये हळद नाही टाकते शेंगोळ्यांना. नाही का? नाही. हिंग, जिरी, मिरची आणि मीठ एवढंच टाकतात याच्यामध्ये. हा का, हळद नाही टाकत? हळद नाही टाकत. अच्छा आता हे पाणी मी उकळत ठेवलंय. आता आम्ही शेंगोळी बनवणार. पाण्याला उकळी आली की आम्ही त्याच्यामध्ये शेंगोळी टाकणार शिजायला. तर त्याला आदान आलं की आम्ही शेंगोळी बनवणार आणि त्याला पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये टाकणार शिजत. आणि मग एक 20 मिनिटं आम्ही शिजवणार. 20 मिनिटं शिजवणार आणि मग बंद करणार. अच्छा. मीठ टाकलं थोडं चवीपुरतं. हा असा गोळा बनवायचा आणि आता अशा शेंगोळ्या हातावरती वळायच्या. शेंगोळ्या अशा बनवायच्या चकलीसारख्या.
तुटत नाही का गाय असं? शेंगोळी नाही तुटत. बघा ना हो, एवढे मोठे झाले पूर्ण असं करून करून तरी एक तुकडा सुद्धा नाही पडलाय. इतक्या सुंदर शेंगोळे करते माझी मम्मी. वाव, मला जमन का ग? जमेन ना, काय केलं तर सगळं होतंय. हे बघा, अशा शेंगोळ्या बनवायच्या, अशा सगळ्या बनवून बनवून घ्यायच्या. आपण साच्यात चकली बनवतो तरी ते तुटतं बघा ना, हाताने अजिबात तुटत नाही. म्हणजे किती सुंदर. आजकालच्या नवीन पिढीला नाही जमणार आहे ना मम्मी हे असं? असं नाही जमणार. तुम्हा लोकांना काही येणारच नाही करायला. त्याची पिढी प्रयत्न करीत नाही ना, त्यांना करायची पण माहिती नाही, खायची पण माहिती नाही. अशा प्रकारे करून बघा, जमेन तुम्हाला. करायला पण छान, खायला पण छान, चविष्ट असतात. खायला खूप चविष्ट लागतात. मीठ बीट एकदम बरोबर आहे. खूप चविष्ट लागला. आई झाल्या काय सगळ्या शेंगोळ्या बनवून? हा, झाल्या सगळ्या शेंगोळ्या बनवून. मग हे पीठ कशाला ठेवलं एवढं? हे नंतर शेंगोळी शिजत आल्या ना, हा, त्याचे पीठ कालवून घालायचं, म्हणजे त्याला कसं घट्टपणा येतो आणि मग शेंगोळ्या चविष्ट लागतात. अच्छा. मग आता पाण्याला उकळी आली असेल ना? हा, तर ते पाण्याला उकळी आली असं ना, तर त्याच्यामध्ये ह्या उकळीत सोडायच्या, म्हणजे मग ते मोडत नाहीत आणि तुटत नाहीत. हा. हे बघा, पाण्याला कशी उकळी आली. आता मी याच्यामध्ये अशा सोडते. तर ह्या पूर्ण अशा सोडून द्यायच्या, त्या चांगल्या शिजतात. अशा प्रकारे मी ह्या सगळ्या सोडल्या. आता 20 मिनटं त्याला ढाकण लावून ठेवते, त्या शिजणार व्यवस्थित. एकदम चविष्ट आणि छान लागणार. आता हे 20 मिनटानंतर हे पीठ मी त्याच्यामध्ये कालवून टाकणार. याच्यामध्ये याचं पीठ एकदम घट्ट करणार आणि मग 20 मिनिटांनी त्याच्यामध्ये ओतणार. मग एक उकळी घेणार आणि मग बंद करणार गॅस. असं काय? मी आता 20 मिनिटं झाले आहेत. आता मी हे बघते शिजलंय काय, उघडून बघते. किती मस्त शिजल्यात शेंगोळ्या. हे बघा, वाव, काय सुगंध येतोय ग मम्मी. असं वाटतं लगेच खाऊन घ्यावा. हे भरपूर शिजले. आता मी हे पीठ कालवणार आणि त्याच्यामध्ये टाकणार आणि परत एक उकळी घेणार आणि मग गॅस बंद करणार. उकळी घेतलं तर हे लगेच शिजन का, जे तू आता हे कर? हे लगेच शिजणार. अच्छा. हे टाकणार मी पाणी. म्हणजे थोडंसं पीठ ठेवायचं, म्हणजे ते कालवून घातलं का ते असं, आता हे जसं हे ते पातळ जाड आहे, होतं, घट्ट घट्टपणा येतो त्याला हा, आणि चव पण चांगली आणि लागत असं. चविष्ट लागतात मग. अच्छा. या अशा प्रकारे मी काढून घेतलंय हे पीठ. आता मी हे याच्यामध्ये टाकते. आता याला उकळी आली. आता हे असं पातळ आहे, तर आता थोडं थिकनेस येईल, त्याला घट्टपणा येईल. अच्छा. आता हे उकळी यायला झाकून ठेवायचं परत. हां, नाही असंच ठेवायचं, ते ओतू जातं ना.
अच्छा उतू जातं का? उकळी आली की मग आम्ही बंद करणार. 5 मिनिटं झाले. आता आपण उघडून बघूया उकळी आली की नाही याला. हां, मस्त उकळी आली आहे आणि चांगले खतखततात. हे बघा कशी झाली शेंगोळी. हे बघा किती सुंदर आणि एकदम चविष्ट झाले. तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा. अशा प्रकारे मी ही शेंगोळी बनवलेत. तुम्ही पण करा आणि खाऊन बघा किती सुंदर आणि चविष्ट लागतात. करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. राजश्री शेंगोळी बघ कशी झाल्यात. खाऊन बघ जरा आणि सांग चव मला कशी लागते. बघ किती सुंदर बनवल्यात मी. हे थंडीत पण चांगलं असतं ना मम्मी खायला? थंडीमध्ये जास्त खायचे असतात, गरम असतात. काय सुंदर झाली खरंच. आपल्या नवीन घरात राहायला जाऊ. एकच नंबर. इतकी छान झाली ना, किती खाऊन किती नाही. कधी एकदा या भिकारड्या वातावरणातून बाहेर पडतो असं झालं. एकच नंबर. फ्रेंड्स तुम्ही नक्कीच करून बघा, खूप आवडेल तुम्हाला. आणि जर आवडली असेल ना तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा कशी झाली. आणि माझ्या मम्मीने बनवलेली आहे, ती खूप सुंदर बनवते शेंगोळी. हुलग्याच्या पिठाची शेंगोळी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते, पण ही तुमच्याकडे करतात का मला नक्की सांगा. आणि आवडलं असेल तर कॉमेंट, लाईक, सबस्क्राईब नक्की करा. माझ्या मम्मीला बोलता येत नाही पण मी बोलते. चला बाय, थँक्यू. आमच्याकडे हुलगे बोलतात, तुमच्याकडे कुळीत बोलतात. हां, आमच्याकडे हुलगे बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात ह्याला हे सांगा. कुळीत बोलतात, हुलगे बोलतात. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी. कसे करतात ते नक्की सांगा. बाय.